नमस्कार, आपण बघतात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. वळूया काही महत्त्वपूर्ण बातम्यांकडे. सोमवारी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतात श्री क्षेत्र जटाशंकर येथे श्रावण महिन्यात दर सोमवारी भाविक भक्त महादेवाच्या दर्शनाला जात असतात. तेथे फॉरेस्ट विभाग, ग्राम विकास कमिटी यांनी प्रत्येक भाविकांकडून 20 रुपयाची पावती सक्तीची फाडण्यासाठी जबरदस्ती करून व कोणी विरोध केला तसेच या सोमवारी एक अपंग व्यक्ती समोर निघून गेला तर त्याला फॉरेस्ट विभागीय कर्मचारी आणि कमिटीकडून मारहाण करण्यात आली. सामान्य जनतेचे म्हणणे आहे की तुम्ही या ठिकाणी सक्तीची वसुली करू नये. पवित्र श्रावण महिन्यामध्ये भाविक भक्त महादेवाच्या दर्शनाला जात असतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे व एका अपंग व्यक्तीला त्या ठिकाणी त्यांनी पावती न फाडल्यामुळे मारहाण केली. त्याच्या पायातून रक्त सुद्धा आले. हा प्रकार थांबवावा. निदान श्रावण महिन्यातील 4 सोमवारी तरीही सक्तीची वसुली करू नये आणि दिव्यांगाला मारहाण करणाऱ्या वन विभागचे वन मजुरावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी जनतेची मागणी होत आहे. आज मांगेरी महादेव आला तुम्हाला काय? हा, एक मिनिट. नाही एक मिनिट बोलून घ्या. नाही भाऊ, देवाचा विषय आहे, पण हे यांचं सक्ती लावली की करणं हे लय लोकांनी येणं सक्ती केली तर तुम्ही स्पष्ट तुमचं म्हणणं काय सांगा. हे 20 रुपयाची पावती हे अमान्य आहे. यानं एक गरीब माणसाकडे सायबर क्लिनर यानं 3,500 रुपये काल क्लीन झाले मोबाईल मधून. आज त्याच्याकडे 20 रुपये नव्हते त्याला आणि यांनी त्याचा एक सटका मारला. कोण मारला? पोलीस कर्मचारी आहे ना. हे पावती घेणं गलत आहे. पण पावती घेणं गलत आहे. पावती आहे म्हणजे जबरदस्ती करू राहिले ना. का भाविक भक्त येईल जबरदस्ती करून राहिलो. बरं, कोणाजवळ असतात कोणाजवळ नसतात. आता लेडीज येतात, काही लेडीज जवळ पैसे नसतात. बरोबर आहे. तर हे तुमचं म्हणणं काय याच्यावर? त्याचे काढले झाले. चला नाही तुम्ही इकडे या. इकडे या तुम्ही सारे. या इकडे सारे. या रे मित्रा, या इकडे एक मिनिट. पैसे वसुली करतात हे. या इकडे. थांबा. हे इथं सक्तीची वसुली चालू आहे. या माणसाले पावती न दिल्यामुळे इथं मारझोडी चालू आहे. हे काय प्रकार चालू आहे इथं? हा माणूस स्वतः बुर राहिला इथं. कोण मारलं भाऊ तुम्हाला? हा, स्पष्ट सांगा. हा, भाविक भक्त दर्शन भाविक भक्त दर्शनाला येतात आणि अशी सक्तीची वसुली कशी करू राहिले? याच्या जोडून काल 4,000 हॅक झाले. मी समान माल होती, मला माहिती नाही. कोण मारला? नाही जबरदस्त. बरं, तुम्ही सक्तीची वसुली का बरं करू राहिले? तुम्ही इथं भाविक भक्त येतं येऊ राहिले, तुम्ही सक्तीची वसुली काय करू राहिले? सक्तीची वसुली करू राहिले? समिती आहे. हा, बोला. हा, ऑन रेकॉर्ड बोला. हा, काही वांधा नाही. वन्यजीव विभागाच्या अंतर्गत तुम्ही डीओ साहेबांना नाही, चालेल. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आता समजा सोमवारी लोक इथं भाविक येतात दर्शनाला, जबरदस्तीची वसुली तर तुम्ही दर सोमवारी असते भंडाराटी. नाही दर सोमवारी भंडाराचं नाही म्हणणं. इथं दर्शनाला जातात तर तुम्ही सोमवारी बंद कराल. तुम्ही घ्या ना, आमचं नाही म्हणणं आहे. पण तुम्ही प्रत्येक जो 4 सोमवार श्रावण महिन्यात येतात तो सोमवार सूट द्या तुम्ही जनतेला. आपण मागितलं सूट दिलेला आहे. इथं देत नाही तुम्ही. हे वन्यजीव विभागामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सक्तीची वसूल आहे. मारझोड करता तुम्ही माणसाले. तो माणूस म्हणते ना स्पष्ट. तो माणूस हे पाहून घ्या ना. या माणसाला हे मारले. हे कोण मारलं मग त्यालाच विचारा ना. हे घ्या. का भो हे हे कसं काय बोलाल तुम्ही? चला साईडला आता साईडला. तुम्ही हे कसं काय मारू राहिले तुम्ही? असं भाविकाला मारता का? मग तो माणूस म्हणून राहिला स्पष्ट. तुम्ही काय पत्रकार आला? हो, मी तरुण भारत. एक मिनिट. जे अधिकारी आहेत त्यांचे. हा, ठीक आहे ना, काही वांधा नाही. कोणाशी बोलायचं? आमचे जे अधिकारी आहेत त्यांना बोला. हा, ठीक आहे. हा, झालं काही वांधा नाही. बस झालं. बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट. महान्यूज 7 नागपूर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address,
Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100.